नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी सोयाबीन चिलीची रेसिपी शेअर केली आहे. तर लेट स्टार्ट. तर फर्स्ट मी जे सोया चंक्स आहेत ते सोक करायला ठेवले आणि मला लगेच करायचे होते म्हणून मी गरम पाण्यात सोक केले होते, म्हणजे थोडं सुकळी येऊन एक पाणी मग त्याच्यात ॲड केलं होतं. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत मी कांदा कापून घेते. तर कांदा तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही कापू शकता. आणि मग मी लसूण सोलला. लसूण आणि जी ग्रीन चिली असते ती मेन इन्ग्रेडियंट असते आपल्या चायनीज रेसिपीजमध्ये. तर मी आता हे सगळं साईडला ठेवते आणि सोयाबीन तुम्हाला मध्ये मध्ये हलवत राहायचं, वर खाली करायचं, म्हणजे सगळे नीट सोक होतील. आणि आता मी त्याच टोपात तेल थोडंसं गरम व्हायला ठेवलं आहे आणि मी तांदळाचं पीठ, मैदा आणि ते चाळून घेतलेलं आहे. आणि आता मी पीठ भिजवत आहे. तर त्या पिठामध्ये मी तांदळाचं पीठ, मैदा आणि काळी मिरीची पूड आणि मीठ टेस्टनुसार आणि तेल जे गरम केलेलं होतं ते मिक्स करून त्याचं लाडू जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपल्याला बघायचं आहे, म्हणजे परफेक्ट होतं कोटिंग. आणि मी पीठ मळून घेतलेलं आहे. बघू शकता. आणि परत मी सोयाबीन वर खाली केले होते, म्हणजे याने की सगळे नीट भिजावे. तर मी हे मम्मीकडून त्यांचं पाणी काढून घेतलं होतं. आणि आता मी गॅसवरती ते जे आपले सोयाबीन आहेत ते आपली जी आपण पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये डीप करून एक शॅलो फ्राय करणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला ते हलवत राहायचं आहे, वर खाली करायचं आहे, जेणे की सगळे भाजले जातील. आणि लो फ्लेमवरती तुम्हाला, लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही तळू शकता. हे बघू शकता अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले. आणि आता मी मिरची कापत होती, तर ती पण खूप फाईन चॉप करायची, जेणे की दाताखाली येणार नाही. त्याचं रॉनेस किंवा तिखटपणा आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरेल, पण ती दाताखाली येणार नाही. तर आता कढई गरम झालेली आहे. मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे. तर आता लसूण आणि मिरची फर्स्ट टाकायची आहे. ती थोडीशी तडतडली की कांदा ॲड करायचा आहे. आणि तो कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये अजून तुम्ही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. तर इथे कांदा परतून झालेला आहे. तर मी ती ग्रेव्ही जी केली होती ती पनीर चिलीची पॅकेट भेटतो, पावडर असते ती होते. आणि काळी मिरी पूड आणि शेजवान चटणी आणि मीठ. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धेच जे सोयाबीनचे जे वडी आहेत किंवा सोयाबीन चंक्स ते ॲड करायचे. आणि अर्धे मी ठेवले होते, म्हणजे की जे त्याने ना, म्हणजे जे आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करतो ते ऑलरेडी सॉफ्ट होऊन जातं. तर ते नंतर आपल्याला थोडंसं क्रिस्पीनेस राहायसाठी थोडे बाजूला ठेवायचे. आणि आता मी ते ॲड करून घेते. मी ग्रेव्ही वाफवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपली सोयाबीन चिली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये